दरवर्षी ऊसाचा हंगाम म्हटलं की या ऊसाच्या हंगामामध्ये महत्त्वाचा घटक असणारा ऊस उत्पादक वाहतूक करणारा शेतकरी आणि फलटण तालुक्यातील महत्त्वाची असणारी सहकारी संस्था श्रीराम जवाहर सहकारी संस्था म्हणजे कारखाना होता. या कारखान्याच्या माध्यमातून वाहतूकदारांचे जे काय रखडलेलं देणं आहे, तब्बल 16 कोटीपर्यंतचं रखडलेलं देणं आहे. त्यामुळे हे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत. आपणा सर्वांना माहिती आहे की ऊसतोडणी सुरू होण्यापूर्वी या ऊसतोडणी ज्या टोळ्या प्रमुख आहेत, वाहतूकदार आहेत, त्यांची एकतर टोळी मालकसुद्धा फसवणूक करतात. कारखान्याचा तगादा तेव्हा पाहायला मिळतो. मात्र ज्यावेळेस कारखान्याकडे देणं असतं त्यावेळेस कारखाना दोन हात वरती करतोय. आणि आज ज्या काही त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. नमस्कार. वाहतूक संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी 3/6/2026 रोजी आज आम्ही कल्लापावाडे आणि जवाहर कारखाना आणि श्रीराम कारखाना या दोन्ही कारखान्यांना आम्ही 30 तारखेला एक निवेदन दिलेलं होतं. त्यांनी आम्हाला 3 तारखेपर्यंत अल्टिमेट दिला होता की आमची 2 तारखेला मीटिंग आहे आणि त्या मीटिंगनंतर आम्ही तुम्हाला काहीतरी कळवू. त्यानंतर आज 3 तारखेला पुन्हा आम्ही त्यांना उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. तर माझी एकच विनंती आहे की गेले 4 महिने आम्ही श्रीराम जवाहर कारखान्याकडे बघून त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं होतं. 4 महिने ज्याप्रमाणे चातक पावसाची वाट बघतो त्याप्रमाणे आमचे वाहन मालक हे ऊस बिलाची वाट पाहत होते. परंतु आता शेवटची वेळ आलेली आहे, पाणी गळ्यापर्यंत आलेलं आहे. आता वाहतूकदार यातून जिवंत राहणं अशक्य आहे आणि आता संघर्षाची वेळ आलेली आहे. तर मी एकच विनंती करतो की जवाहर साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांनी जे काही वाहतूक बिल आणि कमिशन तोडणी बिल राहिलेलं आहे ते लवकरात लवकर अदा करावे. आणि मी तालुक्यातील जो कराराचा मुद्दा सध्या चालू आहे त्याही दृष्टीनं मी तालुक्यातील व्यक्तींना विनंती करतो की जे तुमचं वैयक्तिक राजकारण होणार आहे त्यामध्ये फक्त भरडला जाणार आहे तो फलटण तालुक्यातील वाहन मालक हा पण शेतकरीच आहे आणि तोच भरडला जाणार आहे. त्यामुळे जर सहकार टिकवायचा असेल, तालुक्याला ऊर्जित अवस्था आणायची असेल, आज विचार केला तर आज तालुक्याचं महिन्याचं 2 कोटीनं तालुका रिवर्स आहे. 2 कोटी आज कामगारांचाच विचार केला, आमचेच बांधव आहेत तालुक्यातलेच कामगार. 2 कोटी पगार 2 महिने झाले थकीत आहेत श्रीरामचे आणि ते 2 महिन्यांचे पगार असूनसुद्धा आमच्या वाहन मालकांचे जवळजवळ 16 कोटी रुपये थकीत आहेत. आज घराचे राख रांगोळी करून वाहन मालक हा व्यवसायात उतरलेला आहे आणि त्याच वाहन मालकाला आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तरी मी पुन्हा एकदा प्रशासनाला या जवाहरच्या आणि तालुक्यातील काही जे कारखान्याचे व्यवस्थापक नेते मंडळी असतील त्यांना पुन्हा विनंती करतो की या विषयावर काहीतरी तोडगा काढून कुठंतरी हा कारखाना चालू राहिला पाहिजे. मग तो कशाही पद्धतीने राहू द्या, भले जवाहरने चालवावा, दत्त इंडियाने चालवावा किंवा अन्य विरोधक करत असतील त्या विरोधकांनी चालवावा. पण जर तालुका जिवंत ठेवायचा असेल तर श्रीराम सहकारी कारखाना हा चालणे अत्यंत गरजेचे आहे. आणि आहे की पेमेंट ऊस तोडणी वाहतुकीचं पेमेंट न मिळाल्यामुळे पहिल्यांदा ॲडव्हान्स म्हणून लेबरला 10-10 लाख रुपये लोकांनी दिलेत. सोनं गहाण ठेवणे किंवा उसने घेणे किंवा व्याजाने घेणे, कारण कारखान्याचे आपले बिलं टायमिंगला मिळतील म्हणून. परंतु हे टायमिंगला बिल न मिळाल्यामुळे वाहन मालक इतका अडचणीत आहे सध्या की जर त्यांनी 4-5 दिवसात लेबरला पेमेंट जर नाही दिले राहिलेले तर लेबर येणार नाही आणि त्याला आत्मदहन करावं लागेल.
सन 2025-26च्या करारामध्ये आम्ही करार श्रीराम जवाहरला केला. गेले 19 वर्ष आम्ही श्रीराम जवाहरच्या विश्वासार्थात किंवा त्यांनी दिलेले सर्व बिले व्यवस्थिशीर व्यवहार केल्यामुळे आम्ही 25-26लाही तसाच करार केला. आमचे तोडणी वाहतुकीची बिले वेळेत मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण काही कारणास्तव त्यांचा करार मोडला गेला. करार मोडल्यामुळं आमचे बिलं पेंडिंग झाली. पण करार दुसऱ्या कारखाना होईल, मग बिल मिळेल असं आम्हाला वेळोवेळी सांगण्यात आलं, परंतु करारही झाला नाही आणि आमचं बिलही मिळलं नाही. आणि जवाहरला वेळोवेळी सांगून जवाहरने बी आमची पहिल्या व्यवहार चांगले केले, परंतु आत्ता वेळोवेळी वेळ काढूपणा करत आहे. आमचं प्रशासन साखर असेल किंवा मंत्री गण असेल किंवा बाकी आमचं हे प्रशासन हे बी आमच्याबरोबर आहे. हे बी प्रयत्न करत आहेत की बाकी माध्यमातून करायचा, परंतु काही अडचणी येत आहेत. तर त्या अडचणीमुळे आमचे करार होत नाहीत, पेमेंट आम्हाला मिळत नाही. तर आमचं सगळ्यांना विरोधक असेल किंवा सगळ्या प्रशासनाला सरकारपर्यंत एकच मागणी आहे की बाबांनो, आम्ही शेतकरी आहे, आम्ही कामगार बी आहे आणि आम्ही वाहन मालक बी आहे. आमचे पैसे कुठल्याही पद्धतीने द्यावं. आम्ही आज गळफास किंवा आत्महत्या करायची आमच्या वेळ आलेली आहे. यात कुठल्याही प्रकारचं राजकारण, विरोधक असेल तर विरोधकांनी घ्यावा, कारखाना चालवावा. आता प्रशासन जे आता कुठेला येऊन करार करत आहे, पण त्याला तुम्ही अडचण देताय, त्या अडचणी देऊ नका. प्रशासनाने किंवा सरकारने याच्यावर थोडंसं लक्ष घालावं आणि जे कोण अडचण देत आहेत त्यांना आमचं आव्हान आहे सगळ्या वाहन मालकांकडे, बाबा अडचण देऊ नका, आमचे पैसे मिळू द्या. आम्ही पाक उपासमारीवर आलेलो आहे, तर आमचे पैसे वेळेत मिळावे, सगळ्यांनी सहकार्य करावं हीच आमची सर्व प्रशासन व अधिकाऱ्यांना विनंती आहे. सगळं झालेलं आहे, तर लोकांनी बी आमच्या वाहन मालकांनी व्याजाने पैसे काढून, कोणी सोने तारण काढून लुटवायला पैसे दिले. आता त्यांचे पैसे नाही दिले तर दिलेले 5-10 लाख बी बुडणार आहेत. व्याजाने दिलेले पैसे द्यावे लागणार आहेत. वरून कारखान्याने लेट दिलं तर त्याचाही आम्हाला फायदा होणार नाही. आम्हाला आता यातनं बाहेर निघायचं म्हणलं तर आम्हाला पर्याय नाही. आम्ही 2 महिने वेळ काढूपणा केलेला आहे, वेळ दिलेला आहे, आम्ही थांबलेलो आहे, परंतु आमच्याकडे आता वेळ नाही. यातली कुणाचीच मानसिकता नाही थांबण्याची. आम्हाला जर हे पैसे नाहीत मिळले तर आम्हाला शनिवारी उपोषण धरल्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला जवाहरच्या दारात जाऊन आम्हाला आमचा मार्ग काढावा लागेल. कुणीही आम्हाला पैशाचं नाटक होत नाही, तर पैसेच आमचे बुडणार आहेत, तर आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्हाला जवाहरकडे जाऊन उपोषण करूनच ते पैसे घ्यावे लागणार आहेत. हाच आमच्याकडे एक मार्ग आहे.